काँग्रेसलाही सोबत घेण्याची राज ठाकरे यांची इच्छा आहे, मात्र ही फक्त भूमिका आहे, निर्णय नाही, असं संजय राऊतांनी सूचक विधान केलं। यावर पक्षाची भूमिका राज ठाकरे मांडतील असं संदीप देशपांडे म्हणाले। दरम्यान काँग्रेसने एकटं लढलं पाहिजे असा कार्यकर्त्यांचा सूर असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। मनसे ठाकरेंच्या सेनेसोबत जाणार असेल तर ती मवियात येणार का, यावर आता हालचाली सुरू झाल्या आहेत। काँग्रेसलाही सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे, मात्र ही फक्त भूमिका आहे, निर्णय नसल्याचं राऊतांनी म्हटलंय। तर पक्षाची भूमिका राज ठाकरे मांडतील असं म्हणत संदीप देशपांडे यांनी राऊतांवर प्रतिक्रिया दिली आहे। आता राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। ही त्यांची एक भूमिका आहे, त्याचा अर्थ निर्णय नाही। मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे। महाविकास आघाडीचा याच्यामध्ये काही संबंध नाही। आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि सन्माननीय राजसाहेबच मांडतील। राऊतांच्या वक्तव्यानंतर मात्र मनसेच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या चर्चा होत्या। मात्र राऊतांनी आपल्याला मेसेज करून इच्छा असून हा निर्णय नाही असं राज ठाकरेंनी प्रवक्त्यांना सांगितलं। तर काँग्रेसनं आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका एकट्यानं लढल्या पाहिजेत असा कार्यकर्त्यांचा सूर दिसून येतोय। आणि काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये, काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा, कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही, हे मान्य केलं पाहिजे। सर, मुंबई के सभी पदाधिकारियों का जिस तरह से नेताओं का कहना है, आने वाले इलेक्शन में हमें अकेला जाना चाहिए, क्योंकि 227 वार्ड में जो है कांग्रेस की ताकत है। जिथं जिथं एकमेकांची गरज आहे तिथं एकमेकांना घेतील, जिथं गरज नाही तिथं घेणार नाही। त्यामुळे मला असं वाटत नाही की याच्यात काँग्रेसची भूमिका ही एकटे लढण्याची। राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे। आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेणारे राज ठाकरे हे काँग्रेसला चालतील का? 6-6, 7-7 वेळेला भेटून देखील या दोघांची युती होत नाही। जोपर्यंत सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या दरबारातून यांना परवानगी मिळत नाही, तोपर्यंत यांच्या आघाडीचा किंवा युतीचा निर्णय होणार नाही। त्यावेळी राजसाहेब महाविकास आघाडीमध्ये येत आहेत की येत नाहीत मला माहीत नाही, परंतु राजसाहेब नक्की ही महाविकास आघाडी करत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची काँग्रेसची नक्की भूमिका काय हे विचारतील। उद्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाला भेटणार आहे। या भेटीनंतर उद्या उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार एकत्र पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती राऊतांनी दिली आहे। उद्या आम्ही सर्व पक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोखलिंगम यांना भेटत आहोत, एक निवेदन देत आहोत, त्यांच्याशी चर्चा करत आहोत। त्यानंतर उद्या 1:30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत। या शिष्टमंडळात माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय हर्षवर्धन सकपाळजी, माननीय राज ठाकरेजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष असे जयंतराव पाटील शेका पक्षाचे, या सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे। रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांवर आणखी एक मोठा आरोप केला आहे। चंद्रकांत दादांमार्फत माझ्यावर मकोका लावण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे। निलेश घायवळची टोळी समीर पाटील चालवत असल्याचा आरोपही धंगेकरांनी केलाय। रवींद्र धंगेकरांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा मोठा आरोप केलाय। चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत माझ्यावर मोक्का लावण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय। धंगेकरांवर मोक्का लावला पाहिजे असं समीर पाटील म्हणाल्याचा दावा धंगेकरांनी केलाय। निलेश घायवळची टोळी समीर पाटील चालवत असल्याचंही धंगेकर म्हणाले। आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथे तो पोलीस खात्यात चालू आहे। चंद्रकांत पाटील तुमच्यावर मोक्का लावणार, मग आता समीर पाटीलची भाषेत तो बोलतोय ना। समीर पाटील बोलला की दंगेकरून मोका करा, मग माझ्या अजून पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत, त्यांनी म्हणले दंगेकर तुम्ही काळजी नका करू, तुमच्यासाठी 1-2 गुन्हे आमच्याकडे तयार आहेत, फक्त आता आदेश आलेला आहे, फक्त तुमच्यावर दाखल करायचे। निलेश घायवळची टोळी कोण चालवतो तुम्ही असं म्हणालात की समीर पाटील? समीर पाटील दंगेकर भाऊ त्यांना आता शांत केलेलं आहे, पण त्यांनी पहिल्यांदा हा मुद्दा तिथं पुढे घेतला होता। सुषमाताई अंधारे, अनिल भाऊंना सिक्युरिटी असते, पण या दोघांना आणि त्यांच्या परिवाराला सिक्युरिटी 100% सरकारच्या माध्यमातून दिली गेली पाहिजे। जर त्यांच्या केसाला धक्का लागला, ज्याची भीती आम्हाला वाटते, त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल।
100 कोटींचा मालक व्हायचं असेल तर चंद्रकांत दादांकडे जा असं मी काही जणांना सांगितलंय, असा टोला धंगेकरांनी लगावला. माझ्या विरोधात भाजपचे लोक स्टिंग ऑपरेशन करत असल्याचं धंगेकर म्हणाले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही धंगेकर म्हणाले. काल रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्यानंतर महायुतीत दंगा नको असं शिंदे म्हणाले होते. पण पुण्यातल्या गुन्हेगारी विरोधात मला बोलू नका असं कुणीही सांगितलं नसल्याचा दावा धंगेकर यांनी केलाय. जे मी बोलतोय तेच एकनाथ शिंदे बोलतायत असा दावाही धंगेकरांनी केलाय. दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको, कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये. या ठिकाणी पोलीस आयुक्तांशी देखील माझी चर्चा झालेली आहे. कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घातलं जाणार नाही, कुठल्याही गुन्हेगाराला माफ केलं जाणार. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की तुमच्या बॉसशी बोलतो, तुमचं काल बॉसशी बोलणं झालं तरी सुद्धा तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली, म्हणजे रवींद्र धंगेकर थांबणार नाहीत असंच म्हणायचं. नाही, थांबणार नाही. मला कोणी असं सांगितलं नाही की पुण्याच्या गुन्हेगारीवर बोलू नको. एकनाथ शिंदेनी सांगितलं नाही. कसं सांग, ते उलट म्हणले की पुण्यातली कुठल्या गुन्हेगारांना क्षमा करू नका. मी पोलीस आयुक्तांशी बोललोय, पुण्यातली गुन्हेगारी थांबवा. मी बोललो तेच बोलतात ते. धंगेकरांनी केलेल्या आरोपांनंतर समीर पाटील धंगेकरांना नोटीस पाठवणार आहेत. धंगेकरांनी पुरावे न देता माझा गँगशी संबंध असल्याचं सांगत बदनामी केली आहे. केलेल्या आरोपाचा खुलासा करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा. फक्त आरोप नको तर पुरावे दाखवा, अन्यथा फौजदारी आणि कोर्टातील दोन्ही कारवाईला सामोरे जा, असं समीर पाटील म्हणाले. दंगेकरांच्या आरोपांनंतर भाजपनं पत्रकार परिषद घेत पलटवार केलाय. दंगेकरांना वेसण घालायला हवी असं दरेकर म्हणाले. रवींद्र दंगेकरांना व्यसन घालण्याची आवश्यकता होती. पहिलं सुटारू होते, आता एकनाथ शिंदेकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीत चौकटीतच काम करायला लागलं. अत्याचाराच्या घटनेमध्ये 100 पैकी 100 केसेसमध्ये हिंदू महिला पीडित असतात आणि 100 पैकी 100 केसेसमधील आरोपी हे जिहादीच असतात असं वक्तव्य संग्राम जगताप यांनी केलंय. तर संग्राम जगताप येत्या काळामध्ये भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा रोहित पवार यांनी केलाय. जर माहिती मागवली तर याच्यामध्ये 100 केसेसचं उदाहरण घेतलं तर 100 पैकी 100 केसेस तुम्हाला सांगतो पीडित महिला या फक्त हिंदूच तुम्हाला आढळणार आहे. आणि 100 केसेस मधले आरोपी जर तुम्ही पाहिले तर 100 मधले 100 आरोपी हे तुम्हाला जिहादीच आढळणार आहेत. दुसरा कोणीच माणूस याच्यामध्ये तुम्हाला आढळू शकत नाही. मग आज हे कुठपर्यंत आपण सहन करायचं, कुठपर्यंत समाजामध्ये जागरूकता करायची, हा देखील प्रश्न आज समाजामधल्या हिंदू संघटनेसमोर देखील आज निर्माण झाला आहे. 2029ला संग्राम जगताप हे दादांच्या पक्षातून लढतील असं मला वाटत नाही. ते भाजपमधून लढणार आहेत. संग्राम जगतापांनी त्यांचा नेता बदललेला आहे. बीजेपीचे नेते 100% संग्राम जगतापाला पाठबळ देतील, कारण येत्या काळामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश 100% करतील. आणि फक्त संग्राम जगतापपुरते हा विषय राहणार नाही. येत्या काळामध्ये अजितदादांचे अनेक आमदार आणि एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक आमदार भाजप हळूहळू आपल्याकडे करेल आणि येत्या 2029ला सबळावर भाजप तिथं लढेल. त्यावेळेस या दोन पक्षांसाठी खूप वेळ ही जाऊन गेली असेल असं वाटतं. फोर्टिस रुग्णालयामधील तपासणीनंतर संजय राऊतांना डिस्चार्ज मिळालेला आहे. तब्येत बिघडल्यानंतर त्यांच्या तपासण्या सुद्धा करण्यात आल्या. उद्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. माझी तब्येत आता बरी आहे, उद्या शिष्टमंडळामध्ये सहभागी होणार असं राऊतांनी म्हटलंय. तब्येत कशी आहे? उद्याच्या शिष्टमंडळात मी आहे. ओके, तब्येत कशी आहे? तब्येत माझी उत्तम आहे. काही ट्रीटमेंट्स आणि काही चाचण्या सुरू आहेत. ठीक आहे, थँक्यू. पुन्हा काही हॉस्पिटलला यावं लागेल की पाहू. अहिल्यानगरच्या वडगाव थाटेमध्ये वंजारी समाज बांधवांचं उपोषणकर्त्यांसोबत माजी मंत्री धनंजय मुंडेंनी फोनवरून संवाद साधला. वंजाऱ्यांचं 2% आरक्षण काढा असं जे बोलायला लागले त्यांना टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही असा इशारा धनंजय मुंडेंनी दिलाय. जर त्या हैदराबादच्या गॅजेटमध्ये इतर कोणाला आरक्षणाचा फायदा मिळत असेल तर आम्हाला सुद्धा त्या हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे एसटीचा फायदा मिळाला पाहिजे. इतरांना जर त्या गॅजेटचा फायदा होत असेल, त्या गॅजेटमधल्या एका शब्दाचा फायदा आरक्षणासाठी होत असेल तर तो आम्हाला सुद्धा झाला पाहिजे. पण आता तर 2% सुद्धा काढा म्हणून काही जण बोलायला लागले. जे बोलायला लागलेत ना
गॅजेटमध्ये इतरांसाठी जसे निर्णय होतात तसे निर्णय आपल्यासाठी सुद्धा करावेच लागतील. आपलं उपोषण म्हणजे इतरांसारखं नसतं. म्हणून माझी विनंती आहे की आता उपोषण सोडा. त्यांचा मान ठेवून, शासनाचा मान ठेवून आपण उपोषण सोडावं ही मी कळकळीची विनंती